आज नांदुलीतले सगळे रहिवासी जे आहेत ते आज इथे जमलेले आहेत, काय कारण आहे आणि तुम्हाला कशा संदर्भात नोटीस आलेली आहे? आम्हाला सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे आयवॉर्ड यांनी नोटीस पाठवले की तुमच्या सोसायटी अधिकृत बाबतची कागदपत्रे सादर करा. तर आम्हाला एकच विचारायचं आहे त्यांना की 2004 साली नांदिवली भागामध्ये KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही होती का? अस्तित्वातच नव्हती. 2018 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका आली, आमच्या गावांचं विलिनीकरण झालं आणि तेव्हापासून आम्ही टॅक्स तिथेही भरतोय जो आधीपासून ग्रामपंचायतला भरवतो. तर हे आत्ताच आणि 2-4 महिन्यामध्ये जो आमचा प्रमुख बिल्डर होता विनोद पावसे, सुरेश पावसे त्याचा मुलगा विनोद पावसे यांनी गणेश शिंदे जरीमरी कन्स्ट्रक्शनला विकल्याच्यानंतर हे 4 महिन्यामध्ये अनधिकृत बाबतची आम्हाला नोटीस आल्यात. आज 22 वर्ष आम्ही तिथे राहतोय. आमच्याकडे सर्व कागदपत्र असताना सुनील लोंढे हे अशी एखाद्या हरीश सोपान जाधव याच्या तक्रारीवरून एवढ्या सोसायटींना जवळजवळ 3000 रहिवासी तिथे आहेत, त्यांना कसे नोटीस देऊ शकतात? म्हणजे कायद्याची पायमल्ली केली जाते. आमची ह्या पत्रकाद्वारे तुमच्या मीडियाद्वारे आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, सुनेत्रा पवार मॅडम यांना एवढीच विनंती राहील की कायद्याचा धाक कुणाला राहिलेला नाही आहे, तर ह्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन आम्हा जनतेला तुम्ही न्याय द्यायचा आहे. मी अण्णासाहेब ज्ञानदेव कांबळे, साईधाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी शिर्डीनगर नांदिवली या ठिकाणी राहतो. 2004 पासून आम्ही त्या ठिकाणी राहत असताना आजपर्यंत आपल्याला कुठल्याही पद्धतीचं ग्रामपंचायत असो नगरपालिका असो कोणीही अनधिकृत असं लेटर दिलेलं नाही. पण गेल्या महिन्यात 27 जुलै रोजी आपल्या परिसरातील 16 सोसायट्यांना माननीय सुनील लोंढे साहेब यांच्या स्वाक्षरीने नगरपालिकेच्या लेटरपॅडवरती ते आम्हाला नोटीस मिळाली की तुम्ही अनधिकृत आहात म्हणून. मग त्या अनधिकृतचं त्या सुनील लोंढे साहेबांनी आज 11 तारखेला त्याचं हिअरिंग ठेवलं आहे आणि त्या हिअरिंगचं उत्तर द्यायसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत.